सत्रात आपलं स्वागत आहे। समाजाच्या लोकप्रतिनिधी असेल तरच फक्त आपले प्रश्न मांडतो, तो गैरसमज आहे। ज्यांच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेत लोकसभेत पोहोचले, त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला। शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करत राहीन, असे खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन सोलापूर या अधिवेशनात बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले। बीजेपीने आमचा तो प्रयत्न फेटाळला। आज एवढं वर्ष सत्तेत आहे, पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण यंत्रणा कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही। बीडी कामगार तर अस्तित्वातच नाहीये। एकदा पण पार्लमेंट मध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसलं नाही किंवा विधिमंडळात होताना दिसलं नाही। रेडीमेड गार्मेंटचा पण तोच प्रश्न आहे। टेक्सटाईलची आज बुद्धारामजी असतील, पेंटपा गड्डमजी असतील, प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे, ज्याच्यामुळे आपला टेक्सटाईल मार खातोय। खरं तर सगळीकडे एजंटच आहेत। काल दर वाढ झाली आहे, तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झाले तरी दर वाढ झाली आहे। यासाठी शासन कारणीभूत आहे, कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी, त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी सरकार देत आहे। महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे, पण मला थोडंसं तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे, कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्सटाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली, टेक्सटाईल पॅकेज आणलं। यावेळी देशभरातून व राज्यभरातून आलेले पद्मशाली समाजाचे नेते मंडळी, समाजातील ज्येष्ठ समाज बांधव, विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तसेच सर्वच क्षेत्रातील पद्मशाली समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। पण आज जर सगळे जर मिळून समाजाचे प्रश्न सोडवता आले तर सोडवले पाहिजे, हा मताचा आहे। समाजाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आपले निरनिराळे गट करू नका। एकीने हा प्रश्न सुटेल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण एकसंघ होऊया आणि आपल्या सोलापूरकरांचे, विणकरांचे, विडी कामगारांचे प्रश्न सोडून घेऊया। याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। महेश, तुम्ही आम्हा दोघांनाही बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। मी पूर्वी एकदा तुम्हाला आलो होतो,